नमस्कार मित्रांनो, मुंबई नवरात्री संस्थेच्या वतीने सुरू असलेला आपला MCM लाईव्हचा हा भाग क्रमांक 12. आज आपण 11व्या भागात भेटलो होतो सुप्रसिद्ध मूर्तिकार अविनाश पाटकर सरांना. तसंच आज 12व्या एपिसोडमध्येच म्हणजेच संध्याकाळच्या भागात 6 वाजता आपण भेटणार आहोत पराग सावंत, सुप्रसिद्ध फोटोग्राफर. तसेच एक त्यांची अलग ओळख आहे जी आपण जाणून घेणार आहोत या संवादाच्या दरम्यान. तर आपण त्यांना रिक्वेस्ट पाठवूया आणि त्यांना जॉईन करूया या कार्यक्रमात. त्याआधी मी सर्वांना सांगेल की आज जो सकाळी आपण लाईव्ह सेशन केला ज्यात आपण भेटलो होतो अविनाश पाटकर सरांना, त्याबद्दल खूप जणांचे प्रश्न आपल्याला घेता आले नाही, तरी त्याबद्दल मी व माझी पूर्ण टीम क्षमस्व आहे. आणि मी आता दादांना रिक्वेस्ट पाठवतो आणि तुमचे प्रश्न चालू ठेवा. MCM लाईव्ह संवादचा मुख्य हेतू हाच आहे की तुम्हाला बोलकं करायचं आहे. या कॅमेऱ्याच्या लाईव्हच्या माध्यमातून जे आपल्याला कलाकार लाभलेत त्यांना या कॅमेऱ्यातून बोलकं करायचं आहे. आपण दादांना रिक्वेस्ट पाठवलीच आहे, दादा आपल्याला जॉईन होतीलच. तोपर्यंत सर्व आज 6 वाजता आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. तसे सर्वजण जमा यायला लागलेलेच आहेत. दादांना रिक्वेस्ट पाठवतो आणि विनंती करतो की जॉईन व्हायला. तर मुंबई नवरात्री संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेला हा MCM लाईव्ह संवादचा भाग क्रमांक 12. माझा आवाज येतोय ना तुमच्या इथपर्यंत? दादांना रिक्वेस्ट पाठवतो. आपल्याला जॉईन होतीलच आता. तुम्ही तुमचे प्रश्न तयार करा, आम्हाला पाठवा, आम्ही आपले प्रश्न. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार. आवाज येतोय का क्लिअरली? हा दादा, आवाज मला तरी येतोय. हा, मलाही तुझा आवाज येतोय. ओके दादा, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी व माझी संपूर्ण टीम तुझा मनापासून आभार मानतो की तू एवढ्या धावपळीत त्याच्यात टाइम दिलास. आपण प्रश्नांना सुरुवात करूया दादा. येस 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 येस. पराग दादा, तुझ्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडस तू या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना सांगावं ही मी तुला विनंती करेन. मी बेसिकली स्टार्टअप जेव्हा केलं होतं तेव्हा मी ऍक्च्युली माझं जसं BSc झालं, ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर मी जॉबला होतो एका ठिकाणी. आणि जॉबला असताना सायमल्टेनियसली मला फोटोग्राफीचं तेव्हाच जस्ट एक हॉबी म्हणून मी स्टार्टअप केलं होतं. आणि हळूहळू हॉबीचं कधी पॅशनमध्ये कन्वर्ट झालं आणि मग बरीच प्रोजेक्ट्स येऊ लागले आणि मलाही एक सेल्फ कॉन्फिडन्स येऊ लागला की आपल्याला जे काही आपण करतोय त्या लोक अप्रिशिएट करतायत. आणि त्याचबरोबर बऱ्याच जणांचे त्यावरती चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यूज होते म्हणजे त्या प्रत्येक प्रोजेक्टवरती. त्यामुळे मलाही एक इन्स्पिरेशन भेटत गेलं अप्रिसिएशनमुळे, या लोकांच्या अप्रिसिएशनमुळे. आणि एक प्रत्येक प्रोजेक्ट करताना मग मी हे विचार करायचो की मी माझं बेस्ट कसं देऊ शकेन किंवा मी ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत तर त्या कशा पोर्ट्रे करू शकेन. तर अशा वाईज सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि एक गोष्ट मला नेहमी वाटते की या सगळ्या जर्नीमध्ये की आपण एक पेशन्स ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि जो मी तो पेशन्स आणि एक ऑनेस्टी ठेवली होती प्रोजेक्ट्सवरती आणि त्या काम करण्याबाबतीत, त्या कुठेतरी आपल्याला पॉझिटिव्ह वेने रिटर्न गिफ्ट म्हणून मिळतात. आणि हळूहळू तसंच होत गेलं. बाकी मग आता मग मी रिसेंटली तर ऋतिक रोशनची एक ऍड केली, आउट ऑफ पतोडीचे प्रोजेक्ट केले. सो हे मी कधी एक्सपेक्ट नाही केलं होतं. जेव्हा स्टार्टिंगला मी गणपतींचंच फक्त शूट करायचो आणि सुरुवात मुळात ती गणपतींच्याच व्हिडिओपासून झाली आणि मग या सगळ्यापर्यंतची ही जर्नी पोहोचेपर्यंत तर मला वाटतं ह्या सगळ्यांमध्ये त्याचाच हात असावा. कारण तिकडनंच माझी सगळी स्टार्टअप आणि ग्रोथ झाली ते आतापर्यंत. ड्रास्टिक चेंज या 2-3 वर्षात नाही जाणवतो या सगळ्या बाबतीत. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मला पॉझिटिव्हली भेटत गेल्यात त्यात मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि अजूनही मला गोष्टी शिकायच्या आहेत किंवा शिकतोय. सो चालू आहे. नक्कीच दादा. दादा, तुझी सुरुवात झाली डान्सिंग पासून. तुझा एक कॉलेजचा ग्रुप होता ज्यात तू डान्सर म्हणून प्रसिद्ध झालास, त्याबद्दल काय सांगशील?
मी कॉलेजला असताना ऍक्च्युली सायन्स फील्ड होतं, तर त्यामुळे मला बऱ्याचदा प्रॅक्टिकल्स आणि जर्नल्स कम्प्लीटमुळे फारसा वेळ नाही मिळायचा. त्यातल्या त्यात मी कल्चरल ऍक्टिव्हिटीला अप्रोच केलं होतं जॉईन करायला कल्चरल टीमला, पण तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये कल्चरल हे फार चांगल्या एका लेवलवर होतं आणि आपल्याला बराच वेळ द्यावा लागतो कल्चरलसाठी. सो मी एनएसएस जॉईन केलं होतं, कारण एनएसएस एक असा मीडियम होता की आपल्याला नेहमी जाण्याची गरज नसते. काही प्रोजेक्ट्स असतात तेव्हाच जावं लागतं. सो एनएसएस मी सिद्धार्थ कॉलेजला होतो बेसिकली फोर्टला. तर सिद्धार्थ कॉलेजमध्ये इतकं फार सिद्धार्थ कॉलेज म्हणजे आम्ही इतके कॉम्पिटिशन्सला कोण पार्ट नाही घेत होतं तेव्हा, जेव्हा मी कॉलेजला असतो. तर मी एनएसएस मध्ये जॉईन झालो आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये थोडंफार मी पार्ट घ्यायला स्टार्ट केलं. म्हणजे तिकडे पहिला जेव्हा मी डान्स सेट केला, रुईया कॉलेजच्या अनुभूती फेस्ट होती एनएसएसची. तर तिथे आम्ही एक शेतकरी नृत्य बसवलं होतं आणि तेव्हा आम्ही जस्ट प्राइज मारलं होतं, प्राइज एनएसएस थ्रू. तेव्हा एक वेगळं फील आलं आणि मला असं वाटलं की डान्सिंगचं बरंच करिअर आणि हे सगळं होत आहे. सो आपण डान्समध्येच करिअर करूया. त्यासाठी मग मी एक ग्रुप सुद्धा माझा ओपन केला होता, सिल्ट रॉकर्स नावाचा, ज्यात माझा पर्सनल डान्स क्लास पण होता आणि सगळंच होतं. पण नंतर काही काही गोष्टी प्रत्येक वेळेला वर्कआउट नाही होत, म्हणजे आपण कितीही प्रयत्न केले. तसं होत गेलं आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण आता फॅमिली आणि सगळं फायनान्शियल या गोष्टीपासून थोडंफार विचार करायला हवा आणि मग मी डान्सिंग हे क्विट केलं. पण मी बरेच फेस्टिवल्सचे प्राइजेस मारलेत. मग त्यात तू लोकमत आविष्कार असू दे, मग मी बऱ्याच ऑडिशन्सलाही गेलो, म्हणजे डीआयडी म्हण, डान्स महाराष्ट्र डान्स म्हण. सो ही सगळी प्रोसेस चालू असायची. त्यात मी कोरिओग्राफी पण करायचो तेव्हा असताना, पण नंतर नंतर मग त्या गोष्टीं थोडंफार जसं आपण जॉबला लागतो तेव्हा आपल्याला त्याच्या ऍक्च्युली व्हॅल्यू कळते आणि या गोष्टी क्षुल्लक आहेत किंवा त्या गोष्टी आपलं काही होणार नाही याची एक जाणीव मग आपल्याला वाटायला लागते. मग तेव्हाच मग मी डान्स माझं क्विट झालो हळूहळू. नक्कीच झालं दादा. तू आता उल्लेख केला की डान्स तू क्विट केलंस, पण हं, त्याच वेळी तू फोटोग्राफी ही एक क्षेत्र निवडलंस. त्यापासून बरोबर. त्याची सुरुवात कधीपासून झाली आणि अ, नेमका या सुरुवातीचा काळ कसा होता? मी बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक मधला फेज होता जिथे मी जॉबला लागलो होतो. आणि जॉबला लागल्यामुळे मी एशियन आर्टला जॉबला होतो, जिथे कार्डियक सर्जरीज, हार्टचे जिथे सर्जरीज करतात तिकडे माझं अॅनेस्थेशिओलॉजीचं काम असायचं. मी अॅनेस्थेशिया टेक्निशियन म्हणून काम करायचो. सो मी तिकडे बरेच ड्रग्सचे प्रिपॅरेशन आणि बऱ्याच गोष्टी असायच्या ज्या फार रिस्की असायच्या. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फावला वेळ मिळायचा, त्यातनं मग मी चॉक कार्विंग म्हण किंवा डान्सिंग म्हण किंवा घरी गणपती असायचं तेव्हा मी चलचित्रचं डेकोरेशन म्हण. तर या गोष्टी सगळ्या आपण स्टोअर कसं करायचं तर मी तुला म्हणून सांगतोय. पण आपण या गोष्टी कोणाला दाखवायच्या असतील तर त्या कशा साठवायच्या, म्हणून मी जस्ट एक बेसिक कॅमेरा घ्यावा असं मला सुचलं होतं. आणि तेव्हा 600D नावाचा कॅमेरा लॉन्च झाला होता, जो की आय थिंक 35-36 रुपयाचा असेल. त्याच्याबरोबर 2 लेन्स मिळायच्या ही ऑफर अशी तेव्हा त्या लोकांनी ठेवली होती कॅनननी. आणि माझं तेव्हा असं होतं की आपल्याला तेवढे पेमेंट तितका नाहीये आणि आपण काय करायचं. सो असंच एक पैसे साठवत साठवत मी कॅमेरा घेतला आणि जस्ट मग मी शिफ्ट करून मग सकाळी राणीबागेत रॅन्डम असेच इकडे तिकडे shoots म्हणून. सो असं करत करत ना जस्ट रॅन्डम करायचं होतं. मला ना मॅन्युअल मोड माहित होता ना ऑटो मोड माहित होता, काहीच नाही. जस्ट जे फोटोज आपण चांगले निघताय तसं करत अपलोड करत होतो. त्यात बऱ्याच लोकांचं appreciation होत गेलं. मग मला मॅन्युअल मोड काय असतं या गोष्टी कळायला लागल्या. आणि मग थोडेसे कामही यायला लागले. जे हॉस्पिटलमध्ये मी तिथे जॉबला होतो ते लोकही मला अप्रोच की अरे एक वेडिंग शूट करेगा क्या किंवा करशील का. सो माझं असं होतं की हा आपण ट्राय करू शकतो आणि बघूया. आणि त्यातनं बऱ्यापैकी पैसे मिळायला लागले. आणि मग मला एका सर्टन पॉईंट असं वाटलं की आपण आता जॉब करणं, 30 दिवस तिकडे जॉब करावा लागतो आणि आपल्या म्हणजे त्यातनं माझं थोडंसं लक्ष पण जॉब कॉन्सन्ट्रेशन नाही इतकं पहिल्यासारखं नाही होतं, कारण यात मी फार इन्व्हॉल्व्ह होत होतो फोटो. आवडत गेली, कारण एखाद्या गोष्टीत आपण फार इन्व्हॉल्व्ह होतो तेव्हा आपल्याला दुसऱ्या गोष्टीचं फार लक्ष राहत नाही. आणि अशा प्रकारे मी जॉब क्विट केला. मी डिसाईड केलं की आपण जॉब सोडून हे करूया. तेव्हा प्रॉब्लेम म्हणजे जॉब सोडल्यानंतर
मेच्या दरम्यान मी जॉब सोडला होता आणि तेव्हा पावसाळा वगैरे स्टार्ट झाला होता, ज्यात ऑलरेडी शूटच नसतं दुष्काळात तेव्हा म्हणून. तर त्यावेळेला मी जॉब सोडला आणि असं झालं की मी काय करू आणि कसं असेल. मग मध्ये इतकं प्रेशर होतं की परत जाऊ जॉबला. मी दोनदा तीनदा त्यांना फोन लावले की, तर त्यांचं होतं की ये करून परत. सो आय वॉज लाईक, आता मी परत गेलो तर मग परत कॅमेरावरती येऊ. सो मी घरी सांगितलं नाही की मी जॉब करतोय वगैरे. मी जस्ट घरी सांगितलं की नाही सध्या जरा ब्रेक घेतलाय 2-3 महिन्याचं. तो मी जॉब घरात नसं सांगायचो की मी जॉबला जातोय, पण मी जॉबला जायचो नाही. तसंच घरी बसायचो. एक सकाळी 6 की रात्री डायरेक्ट 9च्या टाइमिंग घरी जायचो. आणि हळूहळू मग त्या टाइम मध्ये मी विचार करायचो काय करतोय. सो मी स्टार्टअप म्हणून प्लॅन आउट हॅलो केलं होतं. दादा. हा. दादा मी तुला विनंती करेल की एअरफोन किंवा दुसरं हे करू शकतो का, कारण अच्छा, की आवाज आपले लो येतोय का? हो आवाज पास ऑन नाही होत आहे. एक मिनिट, आता बघ, आता येतोय का आवाज? अं, अजून थोडा खडखडतोय दादा आवाज. ओके. माझ्या रे फोनला हेडफोन्स नाही लागत. एकदा मी चेक करतो. ओके जरा बघ. आता येतोय का आवाज तुला? हो आता येतोय दादा आवाज. बर. ओके दादा कंटिन्यू कर, तू सांग. येस येस. तर अशीच बेसिकली सुरुवात झाली आणि मग मग माझं हळूहळू मी मग फेस्टिवल्स वरती फोकस करायचं असं माझं ठरलं. म्हणजे जे गणेशोत्सव म्हण किंवा वारी म्हण. कारण बऱ्याच वेळेला आपण हे जे आहोत आता महाराष्ट्रीयन किंवा आपण जे मुंबईत राहणारे आहेत, तर यांच्यासाठी फेस्टिवल हा फार जिव्हाळ्याचा भाग आहे. तर त्यामुळे मी फेस्टिवल्स वरती फोकस करायचं टार्गेट केलं. तेव्हा मग पाद्यपूजन आणि तेव्हा हल्लीच चालू झालं होतं. म्हणजे गणपतींच्या मंडळांमध्ये बऱ्याच वेळेला. तेव्हा माझी सुरुवात ही गणेश गौरीपासून झाली आणि मग हळूहळू बाकीचे मंडळ आणि सगळं प्रोजेक्ट्स मग होत गेले तशा वाईज. नक्कीच दादा. दादा तू उल्लेख केलास की घरचा बाप्पा, तुझ्या घरच्या बरोबर. बाप्पाच्या बद्दल तुझी अनेक व्हिडिओ खूप व्हायरल होतात. त्यापैकी बरोबर. लास्ट इयरला हॅलो. हा, येतो येतो. येस. हा दादा, आपल्या घरच्या बाप्पाबद्दलचे व्हिडिओ खूप व्हायरल होतात, फोटोही व्हायरल होतात. त्या पाठीमागचा संकल्पना तुला कुठून सुचते आणि तू स्वतः ते मकर पासून बाप्पाच्या श्रद्धेपासून पूजेपासून सर्व बघत असतोस, तर त्याबद्दल काय सांगशील? पहिलं तर म्हणजे माझ्या घरी जो बाप्पा बसतो तर त्याचं सगळं जे काही क्रेडिट आहे ते विशाल दादाचं आहे. कारण मुळात त्याच्याकडची जी मूर्ती आपल्याला त्या भेटणं हे फार लकी आहे. कारण मी बऱ्याच वर्षांपासून जेव्हा म्हणजे मी सुद्धा गणपती फार आधीपासून आम्ही बसवत नव्हतो घरी. आम्हीच बसवायला स्टार्टअप केलं होतं. आता हे माझं यंदाचं 10वं वर्ष आहे. सो माझी फार इच्छा होती स्टार्टिंग पासून की विशाल दादाकडनं मूर्ती असावी आणि विशाल दादाची मूर्ती असावी. सो मी बऱ्याच 3-4 वर्षाचा थांबलो होतो आणि जेव्हा फायनली जेव्हा विशाल दादाची मूर्ती आली आणि तेव्हा मग आम्ही घरात चलचित्र आणि बाकीच्या गोष्टी स्टार्टअप केल्या. यात माझे बरेच मित्र इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे कधी कधी सुमित पाटील करून आहे, त्यानंतर दत्तात्री आहे, प्रवीण दाभोळकर मित्र आहे, गुरुप्रसाद जाधव आहे. तर आम्ही चलचित्राचा हा एम असा ठेवला, कारण आपण 10 दिवस घरी गणपती बसवतो. तर लोक फक्त येणार आणि बघणार, प्रसाद खाणार. तर यात काही म्हणजे इतकं काही हे नाही, रेग्युलर सगळेच तसं करतायत. सो आपण काय करू शकतो यामध्ये आणि कोणता सोशल मेसेज देऊ शकतो. या वर्षी आम्ही म्हणजे असा प्लॅन आउट असतं दरवर्षी आमचं काही ना काही करणं. सो मग आम्ही मग त्या थीम मध्ये आणि काय व्हायचं, मी कॉलेज किंवा स्कूलमध्ये असताना शाळेत असताना बरेचसे चलचित्र बघायचो, म्हणजे बऱ्याच मंडळांचे. मग ते रंगारी बदलकाळ असू दे किंवा नरे पार्क मध्ये व्हायचा, त्यानंतर लाल मैदानात व्हायचा. सो आता हे चलचित्र कुठे कुठे बंद झाले, म्हणजे वरती बंद झाले. तर त्यामुळे घरात चलचित्र करायचं आणि त्यात एक वेगळी मजा असायची की आपण हे थोडस करूया. 10 दिवस आपण एंटरटेन करणं, त्या छोट्या छोट्या गोष्टी बनवणं आणि त्यातनं मेन म्हणजे ते आपण बनवणं, त्यात जास्त टास्क आहे. आणि त्यात लोकांपर्यंत एक मेसेज कन्व्हे करणं. तर यात जी मजा होती 10 दिवस जी येते, तर ती वेगळी मजा असते. ती मी मी स्वतः तर 10 दिवस मला कुठे बाहेर जावंसं वाटतच नाही. म्हणजे घरात बसावं आणि घरात कोण लोक येतात आणि त्यांना मी कसं दाखवू किंवा काय करू,
हा मेन एकदम मोठा असतो. आणि इव्हन विशालदाची मूर्तीचं एक वेगळेपण म्हणजे की अ, आपल्याला असं वाटत नाही की आपण जस्ट आयडल घरात आणली आहे. म्हणजे त्याचं बाप्पाचं असणं जाणवतं म्हणजे त्या 10 दिवसात आपल्याला. आणि त्यात मग तेच जास्त फार पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी. आणि त्या पॉझिटिव्ह वाईब्स ज्या आहेत, ज्या प्रत्येकाला घरात येणाऱ्याला वाटतात, किंवा जो दर्शनाला येणारे किंवा लोक जे भेटतात किंवा गणपतीला येतात घरी, तर त्यांचंही तेच म्हणणं असतं की इतकं पॉझिटिव्ह वाईब आहे आणि इतकं सगळ्या गोष्टी आहेत. सो त्यामुळे ती एक अटॅचमेंट आहे माझ्या वाईज. आणि पहिलं तर आम्ही 1.5च दिवसात बसवायचो. मग नंतर नंतर आता तर तो 10 दिवसाचा केला. तो असं नक्कीच सगळं दादा. असतं. दादा, चिंतामणी बाप्पा आणि तुझं एक अलग नातं दिसून येतो, ते त्या राईट, व्हिडिओ राईट. तुम्ही त्याबद्दल काय सांगशील? मी तेच जो तो फेस होता जेव्हा माझं काहीच चालू नव्हतं, तर मी बरेच एक्सपेरिमेंटल काही ना काही चालू असायचं की काय करू शकतो. आणि काय बऱ्याच गोष्टी आपण कशा प्लॅन आउट करू शकतो. तेव्हा मी जस्ट ते पपेट वार्प करून एक शिकलो होतो आफ्टर इफेक्ट्स वरती. तर मी ते बऱ्याच गोष्टींवर एक्सपेरिमेंट करत होतो जस्ट. आणि तेव्हा मग मी अ, प्रणील पांचाळ जे आहे चिंतामणीच्या इथे, त्यांना मग मी हे सुचवलं होतं की जस्ट दाखवलं होतं आणि ते त्यांना इतकं आवडलं. आणि माझ्यासाठी ती कनेक्टिव्हिटी होती. आणि जेव्हा ती व्हिडिओ स्क्रीन झाली तिकडे गणपतीची मोशनची, तर तो माझ्यासाठी एक गुजबम मुवमेंट होता. कारण मी कधी एक्सपेक्ट नाही केलं होतं की हे लोकांना इतकं आवडेल. कारण ते जेव्हा मी क्रिएट करत होतो ते माझ्या पुरताच होतं. आणि त्यात मी कधी हा विचार नाही केला होता की मी काही नेगेटिव्ह थॉट देतोय का, किंवा काही मी चुकीचं प्लॅन आउट करतोय. तर मी त्यावेळेस शुअर होतो की आपण काहीतरी चांगलं करतो. आणि जेव्हा ते व्हिडिओ तेव्हा रिलीज झाले आणि तेव्हा बऱ्याच लोकांचे त्यात इनपुट्स होते आणि बऱ्याच लोकांचे व्हायरल काही म्हणजे फ्रेंड लिस्ट वाढली. त्यानंतर बरेच अप्रिसिएशन मिळायला लागले. त्यात त्यात जेव्हा ती टीम होती, मग त्यात गुरुप्रसाद जाधव, अभिषेक करगुटकर किंवा अजून काही माझी मित्रमंडळी होती, ज्यांनी मला बरेच त्या व्हिडिओसाठी मदत केली होती. पण तो मोमेंट मी विसरू नाही शकत. त्यामुळे त्या तिकडनं माझी खरी खरी सुरुवात झाली असं म्हणता येईल. कारण तेव्हा पासून मला इतर गणपतींच्या मंडळांचे कॉल्स झाले आणि त्यांची कामं मिळाली जी कमर्शियली जेव्हा करायला गेलो. तर त्यामुळे त्या गणपतीशी माझं एक वेगळं कनेक्ट आणि बॉन्ड आहे ज्या चिंतामणीशी. तर असं मला म्हणजे बऱ्याच लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले, क्रिटिक्स केले की फक्त तोच गणपती का, किंवा तू असंच का करतोस, किंवा त्यांच्यासाठी तो एक माझा ज्याचा त्याचा भाग आहे. म्हणजे ज्याला वाटतं किंवा काय अशा वाईज तो एक बॉन्ड वेगळा आहे. आणि शेवटी कसं आपण जिथून सुरुवात करतो तर ते आपण लक्षात ठेवणं कायम गरजेचं आहे. म्हणजे कितीही आपण कोणत्याही ठिकाणावर पोहोचलो तरी. सो मला ते जास्त इम्पॉर्टंट वाटतं. नक्कीच दादा. दादा, एक प्रश्न आलाय आपल्याला, कुणाल म्हणून आहे. Yes. त्यांनी विचारले आपल्याला की गणू बाप्पाची मूर्ती गेल्या वर्षी तू डिझाईन केली होती, त्याबद्दल काय सांगशील? त्या पाठीमागची स्टोरी त्यावर. अच्छा, म्हणजे कॉन्सेप्ट वाईज म्हणतोयस का? हो. मूर्ती तर विशाल दादाकडेच असते. मी त्याला ऍक्च्युली कधी असं म्हणत नाही की तू मला अशी मूर्ती बनवून दे किंवा तशी दे. तर तो दादा जे मला देईल ते मी करतोच. पण आम्ही विषयांवरती बराच विचार करत असतो की काय करता येईल. तर माझाच एक मित्र आहे, त्याने राजेश पाटील करून, त्याने तेव्हा ते कॉन्सेप्ट लिहिली होती. आणि तेव्हा बऱ्याच पूर आणि या सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर आम्ही कसं करता येईल आणि हे चालू होतं. आणि त्यात आम्हाला एक चांगल्या प्रकारे म्हणजे उदय सबनीस सरांनी आवाज दिला होता, म्हणजे घरच्या डेकोरेशनला. आणि ते आमचं एक मेन बोलतो ना, डेकोरेशनचा जो मेन एक गाभा असतो ना, तो हा. त्या उदय सबनीस सरांच्या आवाजामुळे आला. त्यामुळे ज्या ज्या बाकी बारीक सारीक गोष्टी होत्या त्या आम्ही करत गेलो. पण एंड पर्यंत मला काय करावं डेकोरेशन आणि कसं करावं याचं काही प्लॅन नव्हतं. सो मी आणि माझा मित्र तुषार आणि एक दोन अजून मित्र होते, तर आम्ही रात्री आदल्या दिवशी बसून हे सगळं प्लॅन केलं की कसं करता येईल, काय करता येईल. आणि यात माझी फॅमिली पण तेवढीच इन्व्हॉल्व्ह असते. म्हणजे माझा बाबा म्हण किंवा लहान भाऊ म्हण, तेही लोकही म्हणजे लाइटिंग, छोट्या छोट्या लाइटिंग पासून म्हण किंवा काय. कारण काय असतं या चलचित्र म्हणजे मेन कारण काय की आपण त्या लाईट्स पण कशा मॅनेज करता आल्या पाहिजे. आणि त्या छोट्या छोट्या लाईट्सचं वायरिंग म्हण, एक एक त्याचे पॉइंट्स म्हण. त्यानंतर बाप्पा बसवल्यानंतर ती जागा आणि त्या बाप्पाच्या इकडे काही प्रॉब्लेम पण नको. कारण
विशालदादाच्या मूर्त्या जितक्या सुबक आणि देखण्या दिसतात त्या तितक्या नाजूक पण आहेत. त्यामुळे आपण त्याची केअर करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तर त्याचाही विचार करून आम्ही या चलचित्राचा प्लॅन करतो. सो असं आहे ओव्हरऑल. नक्कीच दादा. दादा, आता आपण उल्लेख केला बाप्पांबद्दल, पण तुझी दुसरी ओळख आहे ती म्हणजे गिरगावचे शोभायात्रा गुढीपाडव्याला जी राईट. निघते, बरोबर. त्याबद्दल काय सांगतील आणि तिकडचा अनुभव कसा असतो? पहिलं सुरुवात जसं लालबागपासून झाली तशी थोडीफार गिरगावपासूनही झाली होती. कारण हे फेस्टिवल्स जे आता मी म्हणत होतो मगाशी की मी फेस्टिवल्स पासून सुरुवात केली, तर हेच फेस्टिवल होते. म्हणजे गिरगावची शोभायात्रा म्हणा किंवा गिरगावची वारी म्हणा. कारण मी प्रत्यक्षात कधी वारीला मला अजून जायला नाही मिळालंय. त्यामुळे माझी फार इच्छा आहे शूट करायची वारी. पण बघू आता ते कसं शक्य होईल. पण गिरगावची शोभायात्रा या वेळेस की मी स्टार्टअप जेव्हा केलं होतं तेव्हा पण मी गिरगावची शोभायात्रा करायचो. आणि एक वेगळेपण म्हणजे मी दरवेळेला जाताना मी ट्राय आउट करतो की तिकडे मला काय वेगळं दाखवता येईल. पण आता इतकी गर्दी वाढलेली असते, म्हणजे बरेच मित्र फोटोग्राफर्स आहेत तिकडे म्हणजे असतो किंवा आम्ही भेटतो. पण इथे त्याची आता इतकं झाले की मला शूट करायलाही तेवढं मिळत नाही दरवेळेला. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला ट्राय करत असतो की मी गर्दीत न उभं राहता कसं शूट करू किंवा काय कसं ट्राय करता येईल किंवा काय करता येईल. कारण तो एक वेगळा आहे. म्हणून मी जर तो आता गिरगावची शोभायात्रा म्हण किंवा चिंतामणी म्हण किंवा काही आगमन सोहळे म्हण, तर हे मी कधी मिस नाही करत. कारण मला ते आवडतात पर्सनली शूट करायला. कारण वेडिंग आणि बाकीच्या गोष्टी या आपण कमर्शियली करतोच म्हणजे पैशांसाठी, पण शेवटी एक हॉबी म्हणून जे करणं आणि ज्यात ती मजा असते, तर ते करणं एक वेगळा भाग आहे. तर त्यामुळे जसं मला शोभायात्रा आणि मन हे शूट करायला आवडतात, तर तेच जास्त आहे की आता पुढेही जर मला वाटलं तर मी ते करतच राहीन. नक्कीच दादा, तुझ्याकडनं ते घडतच Yes. राहू. दादा, एक प्रश्न आलाय. त्यांनी विचारलं की यावर्षी बाप्पाची तयारी काय आहे आणि त्याबद्दल काही केलं आहे का? यंदाचं तर आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काय सिच्युएशन्स आहेत आणि अजून काही गोष्टी शुअर नाहीयेत. पण बघू आता. म्हणजे माझं अजूनपर्यंत काहीच भेट नाहीये. कारण आपण कितीही ठरवलं तरी फेज अजून तसा नाहीये. कारण आर्टिस्ट वाईज मी असं म्हणत नाही मी आर्टिस्ट आहे, पण आर्टिस्ट वाईज प्रत्येक मूर्तिकारालाही हा टास्क आहे की या जोडमध्ये काम करणं. या कारण जी चाहूल असते गणपतीची आपण जी म्हणतो, तर ती आज म्हणजे आता या फेजमध्ये प्रत्येकाला नाहीये, तेवढी सुचत नाहीये किंवा तेवढी आपण रिलॅक्स नाही आहोत. कारण आता बऱ्याच गोष्टी होत आहेत. कारण बऱ्याच कोविडमुळे माझेही मित्र काही त्यांच्या फॅमिली मेंबर्स प्रॉब्लेम झाले किंवा अजून काही. त्यामुळे ऍज सच जरा जो नेगेटिव्ह आहे की जे जे आता सगळं चाललंय, त्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं हे फारसं सोपं नाहीये. तरी त्यातल्या त्यात गणपती म्हटल्यावरती आपण ते बसवणार आणि ती शेवटी चांगली पॉझिटिव्ह वाईब या सगळ्याला लांब करेल. त्यामुळे माझी ही तयारी चालू आहे. पण अजूनपर्यंत अजून काही शुअर नाहीये की काय करायचंय, कसं काय करायचंय. सो बघू. आणि यंदा हे माझं 10वं वर्ष होतं. सो मी बऱ्याच गोष्टी ऍक्च्युली प्लॅन केल्या होत्या की असं करायचं किंवा अजून काही करता येईल. पण बघू आता त्या कशा ऍज पर सिच्युएशन वर्कआउट होत आहेत तसं. नक्कीच दादा. दादा, बी फॉर बाप्पा आणि बी फॉर बॉलिवूड असा एक तुझा प्रवास झालाय, तर त्याबद्दल तू काय सांगशील? ऑब्विसली तो प्रवास म्हणजे मला माहित नाही हे मी कसं माझ्यासोबत होत गेलं, या गोष्टी कशा मिळत गेल्या. पण शेवटी तू जसं म्हणालास बी फॉर बाप्पा, तर तोच पहिला आहे. त्यामुळेच त्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. कारण मलाही माहित नव्हतं की मी यापर्यंत कधी पोहोचेन आणि कसं पोचलो. मग कधी कधी मलाही वाटतं की हे आपणच केलंय का किंवा आपण इथपर्यंत कसा पोचलो. यावेळी मलाच प्रश्न असतात या गोष्टीचे. पण बॅक ऑफ दी माइंड हाही एक गोष्ट असते की आपण या गोष्टीवरती स्थिर होतो आणि फर्म होतो. म्हणजे आपण पेशन्स ठेवला होता. की बऱ्याच वेळेला लोक हरतात किंवा बॅकआउट होतात, तर आपण बॅकआउट नाही झालो होतो. हा एक होता. आणि त्यामुळे प्रवास ऑब्व्हियसली फार मेमोरेबल राहील. इथून पुढे काय होईल, मला काय काम करण्याची संधी मिळेल नाही मिळेल माहित नाही, पण असंच करत राहायचं. सो लेट सी. म्हणजे आपण एक आपलं सेल्फ सॅटिस्फॅक्शन जे असतं
ते वेगळं कमर्शियली काम करण्यात नसतं. सो त्यावेळीस जे काही आता आहे जर्नी, ती इथून पुढेही आपण तेवढंच ऑनेस्टली आणि करत राहायचं. बाकी पुढे बघू कसं काय. नक्कीच दादा. दादा, तू अनेक प्रो वेडिंग शूटही केलेत. प्रत्येक वेळी राईट. काहीतरी नवीन पाहिजे असतो. तर हा. त्याबद्दल काय सांगशील आणि कसा तुझा कोणता मला अनुभव? क्वेश्चन परत रिपीट करतोस? दादा, तू अनेक प्रो वेडिंग शूटही केले आहेस. बरोबर. प्रत्येक जोडीला काहीतरी नवीन हवं असतं, तर तू त्यांना कसं काय देतोस बरोबर. प्रत्येक आता शूटच्या वेळी नवीन? राईट. तुला हा माझा दादा. आवाज येतो आता क्लिअरली? हो दादा, आवाज येतोय. हा. मी आता बेसिकली काय होतं की बरेच प्री वेडिंग जेव्हा स्टार्टअप केले होते, आता बऱ्याच क्लायंट्सचे एक्सपेक्टेशन्स वाढलेत आणि इक्विपमेंट्स वाईज आणि बरेच फोटोग्राफर्स म्हण किंवा सिनेमॅटोग्राफर्स म्हण, जे काही म्हणजे आता जे न्यू कमर्स आहेत किंवा जे बिगिनर्स आहेत, तेही बऱ्याच गोष्टींचा विचार करून ती लोक करतायत. म्हणजे असं नाही की न्यू कमर्स असले तरी ती लोक फार टॅलेंटेड आहेत, म्हणजे असं म्हणायला गेलो तर. त्याच मध्ये काही क्लायंट्स पण तेवढेच अपडेटेड आहेत, म्हणजे त्यांना कळतंय की काय हवंय काय नकोय. सो अशा वाईज मी आता सध्या तरी, म्हणजे मी जेव्हा स्टार्टअप केलं होतं तेव्हा बऱ्याच गोष्टी असायच्या, पण आता मी बऱ्याच प्लॅन गोष्टी करतो की मी मग क्लायंट्स बरोबर किंवा त्यांच्याबरोबर बोलणं असतं की काय करायचंय किंवा कसं करायचंय. त्याच वाईज त्यांच्या कॅम्पनी वाईज लोकेशन प्लॅन करणं आणि मग त्या लोकेशनवरती त्यांचा कम्फर्ट झोन किती आहे, तर तेही प्लॅन आउट करणं. तर तसं एक टास्क आहे. आणि बऱ्याचदा होतं म्हणजे की बरेच क्लायंट्स फार तेवढे सपोर्टिव्ह असतात आणि मुळात म्हणजे त्यांना क्लायंट्स म्हणून ट्रीट न करता आपण एक फ्रेंडली ठेवतो किंवा एक नेचर त्या किंवा आपली बॉन्ड, तर ते तेवढं जास्त चांगलं कनेक्ट होतं त्यांना प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन करताना किंवा सांगताना. त्यामुळे अशा गोष्टी जास्त चांगल्या होत जातात. आणि त्यात या प्री वेडिंग सेकंड म्हणजे की आम्ही फार जास्त लोक जात नाही प्री वेडिंग शूट करताना. मग मी आणि एक प्रथमेश करून माझा मित्र आहे अवसारे, आपण ओळखतच असाल सगळे. तर प्रथमेश आणि मीच असतो, आम्ही दोघच जातो. प्रथमेश एरियल साठी येतो आणि मी मग शूट करतो किंवा प्रथमेश कधी शूट करतो, मी ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतो. ज्यात एवढं असं छोट्या छोट्या गोष्टी चालू असतात. आणि आमच्यासाठी बेसिकली प्री वेडिंग म्हणजे आम्ही एक पिकनिक प्लॅन करतो, ज्यात सगळ्यांनाच मजा येईल, म्हणजे आम्हालाही काम करायला मजा येईल आणि जे कपल किंवा क्लायंट्स आहेत तर त्यांनाही त्याची तितकं फ्रेंडली राहता येईल आणि रिलॅक्स वाटेल, अशा वाईज प्लॅन करतो. सो ते एक वेगळं पण आहे आणि म्हणून मला ते प्री वेडिंग सुद्धा जास्तच तेवढंच आवडतं. फिरायलाही मिळतं आणि बरेच लोकेशन एक्सप्लोअर करायला मिळतात आणि एक्सपेरिमेंटल करायला मिळतं त्यावेळेस. आणि मुंबईत फारसा मी टाळतो यासाठी, कारण मुंबईत आता बरेच लोकेशन असे आहेत की सगळे आता जिथे सगळे जण जातात आणि मुंबईत जेवढं केओटिक आहे तेवढं बाहेर आपल्याला फार चांगल्या पद्धतीत शूट करतात. नक्कीच दादा. दादा, माझा पुढचा प्रश्न असा आहे की येस. तुला आदर्श मानणारे खूप जण आहेत, पण दादाचा आदर्श कोण आहे या क्षेत्रातला? दादाचा आवड? आता तुला आवाज येतोय का क्लिअर? कारण मी मोबाईल हो ठेवलाय. दादा. हा. हो दादा, येतो आवाज. मी जसं ऍक्च्युली स्टार्टअप केलं होतं तर मी ऍक्च्युली बऱ्याच जणांना फॉलो करत होतो, म्हणजे बरेच फॉलो इन द सेन्स की मी बऱ्याच मूवीज म्हण किंवा बऱ्याच युट्यूबवरती व्हिडिओ, असं तेव्हा असं काही फॉलोवर कोणता फिक्स नव्हता की मी याला फॉलो करतो किंवा मी याच्या व्हिडिओ याच्यासारखं काम करावं. सो असं काही बेत नव्हतं. पण मला वाटतं की मी बरं झालं की स्टार्टला काही गोष्टी फॉलो नाही केल्या, कारण मला त्यातनं बऱ्याच स्वतःहून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मग ते युट्यूबवरनं असतील किंवा गुगलवरनं असतील. पण मी काही ठराविक सिनेमॅटोग्राफर्सला खूप फॉलो करतो, म्हणजे त्यांचं काम बेसिकली त्यांचं काम कॉपी न करता आपण त्यांच्यासारखं काम कसं करू शकतो याच्यावर जास्त माझा विचार असतो. त्यातलाच एक अविनाश अरुण करून आहे. अविनाश अरुण हे मसान म्हण किल्ला किंवा आता जे रिलीज झाली पाताल लोक, ही सेकंड अमोल गोळे आहे जो ज्याने स्टँडी किंवा आणखी काही मूवीज मराठी केली. तर असे बरेच आहेत ज्यांना मी फॉलो करतो आणि मी त्यांचं काम बघत असतो. आणि मला एक तो त्यातलं जे असतं, जे हे आपलं काम आहे किंवा आपण असं काहीतरी काम करायला हवं, तर हे जे आहे त्या
मूवीज मधनं जे शिकायला मिळतं किंवा यांच्या कामातनं शिकायला मिळतं. आणि यात गंमत म्हणजे हे सगळे मराठी आहेत, जे सिनेमे आहेत, आणि या मूवीज अशा लेवलच्या आहेत ज्या बॉलिवूड मध्ये खूप चांगल्या लेवलवर आहेत अशा वाईट. सो मी तेच ट्राय आउट करत असतो की मी या लोकांकडनं काय शिकू. आणि मलाही फॉलो करणारे जे काही माझे मित्र आहेत किंवा जे मला इन्स्पिरेशन म्हणजे मी इतका इन्स्पिरेशन मानण्यासारखं काही नाहीये, पण तरी सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की तुम्ही इन्स्पिरेशन म्हणून बघा कोणाकडे किंवा कसंही, पण कॉपी करण्यात तुम्ही तुमचं स्किल वाया नका घालवू. कारण जेव्हा आपण कॉपी करतो त्यात आपण आपला विचारसरणी आपण बंद करतो. त्यात आपण डायरेक्ट निर्णय केले आपण तसं करूया, त्यात आपण विचार नाही करू. तर जेव्हा आपण या गोष्टींवरती विचार करू तर तेव्हा आपल्याला ऍक्च्युली डेव्हलप होईल आणि आपण त्याला फॉलो करतोय याला ऍक्च्युली खरा न्याय मिळेल असं मला वाटतं नेहमी. इव्हन नक्कीच माझे दादा. मित्र आहेत जे काम करायला किंवा मला असिस्टला असतात किंवा माझ्यासोबत काम करतात, तर त्यांचंही माझं तेच म्हणणं असतं की तू सेम नको करूस, तू तुझं काहीतरी ट्राय. कारण कधी कधी असं असतं की आपण त्यांच्याकडनं काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. सो हा एक पॉइंट आहे. नक्कीच दादा. दादा एक क्वेश्चन आलाय, त्यांनी येस. विचारलंय की तुझा अलेक्स म्हणून आहेत, अलेक्स म्हणून हे आहेत, त्यांनी विचारलंय की दादा तुझा बाप्पाचा टॅटू बघायचा आहे. अरे, तो आता यात कसं दिसेल माहित नाही, पण बरं थांब. तो ऍक्च्युली आता विजिबल किती आहे मला माहित नाही. दादा कधी काढलाय आणि नेमका या पाठीमागचे त्यावेळेचे किस्सा काय होता, म्हणजे अमित राजवाडकर करून माझा एक मित्र आहे चांगला. मी ऍक्च्युली एक माझी फ्रेंड होती जी फोटोग्राफर आहे, सोनल वैद्य. तर तिच्या मी बॅकवरती टॅटू पाहिला होता लालबागच्या राजाचा. त्या ऍक्च्युली मी फार त्या टॅटूच्या प्रेमात होतो, कारण तो खूप असा टॅटू काढलाय की जो एक लालबागच्या राजाचा खूप जुना फोटो आहे, ज्यात लालबागच्या राजाचा मेकिंगचा फोटो आहे, त्याचं त्याने टॅटू काढलं. आणि मला खूप इच्छा होती की मला तो टॅटू म्हणजे गणपती रिलेटेड काहीतरी करायचं असं, जस्ट काइंड ऑफ. आणि टॅटू असं काढायचं असं काही फिक्स नव्हतं. पण मग मी जस्ट तिला कॅज्युअली विचारलं की अमित कोणी काढला, मग अमित राजमुद्रे करून इंक कला टॅटूज करून. सो मग मी त्याला एवढंच सांगितलं होतं की एवढंच काहीतरी काढ. मग तो म्हणाला अरे आपण हातावरती असं काहीतरी काढू चांगलं वाटेल. आय वॉज लाईक की आता मी कुठे गव्हर्नमेंट जॉब किंवा कुठे जातोय की आपल्याला कोण विचारेल टॅटू साठी किंवा काय. सो आय वॉज लाईक की काढूया. आणि मग त्याने ऍक्च्युली म्हणून असतं असा टॅटू काढलाय, म्हणजे त्या गणपतीमध्ये खात आहे. सो एक ब्लेसिंग टाईप आहे, म्हणून त्याने तो काढला. आणि मला ते आवडलं, तर डिझाईन सुद्धा मला ते प्रचंड आवडलं. सो आय वॉज लाईक की तू काढ करून. आणि अमित इतका चांगला आर्टिस्ट आहे, म्हणजे तुम्ही नक्कीच इंक कलर टॅटू जर बघितलं तर त्याचं तुम्हाला कळेल. सो अशा प्रकारे तो काढला होता. त्याला आता 2 वर्ष झाली. नक्कीच दादा. दादा या क्षेत्रात आता जी तरुण पिढी उतरली आहे, येस. म्हणजे कॅमेरा घेऊन जी तरुण पिढी आज रस्त्यावर गणेश उत्सव असो या नवरात्री उत्सव दिसते, बरोबर. त्यांना तू काय सांगशील, त्यांना तू काय संदेश देशील? आता बरेच असे जे आहेत जे बऱ्याच लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांपासून इन्स्पायर होऊन फोटोग्राफी करतायत, किंवा त्यांना असं पर्सनली वाटत असेल की यात बराच स्कोप आहे किंवा आपण यामध्येच करिअर करावं असं असेल. पण जेवढं ते दिसतंय तितकं सोपं नाहीये. कारण मी जेव्हा स्टार्टअप केलं होतं तेव्हा एक फेज वेगळा होता, आणि तेव्हाची जर्नी एक वेगळी होती. पण आता खूप केओटिक झाल्या सगळ्या गोष्टी. पण मला असं डिमोटिवेट करून नाही सांगायचंय, पण मला हे म्हणायचंय की आताच्या गोष्टी एकंदरीत फार महाग आहेत, म्हणजे त्या कम्पेअरमध्ये किंवा त्या काळातल्या होत्या किंवा एक 5 वर्ष आधीचं होतं. तर आताच्या गोष्टी काय होतं की बऱ्याचदा जी मुलं आहेत ती त्यांच्या पॅरेंट्सकडे फार मागे लागतात की मला हा कॅमेरा हवा, किंवा तर माझ्याकडेही मला जे मिळायचंय तर दादा मी कोणता कॅमेरा घेऊ. सो आय वॉज लाईक की अगदीच नको आता इन्व्हेस्ट करूच ना त्याच्यावरती इतके. आणि मग तो कॅमेरा घेऊन त्यांचं तितकं त्यांना कामं नसायची किंवा त्यात तितकं त्यांचं ग्रो होत नसायचं. त्यामुळे बरेच लोकांनी फील्ड सुद्धा सोडले. तो जे बिगिनर्स नाही म्हणणार, कारण मी पण एका वेळेला बिगिनर होतो. पण
जसं स्टार्टअप म्हणून आपण काम करतो, तर आपण या गोष्टींचं विचार या सगळ्या प्रोसेसमध्ये किती सर्व्हाइव्ह करू शकतो आणि आपण किती पेशन्सली काम करू शकतो. कारण प्रत्येकाची फॅमिली सिच्युएशन तेवढी सपोर्टिव्ह नसते किंवा फायनान्शियली गोष्टी नसतात. आव्हान सो हे फार इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटतं की प्रॅक्टिस करत राहावी आणि प्रॅक्टिस करता करता आपल्याला ट्राय आउट करायला पाहिजे की किती नवीन गोष्टी कशा आपण देऊ शकू. कारण आता बऱ्याचदा सगळेच अपडेट झाले किंवा सगळ्याच गोष्टी आता नवीन नवीन आहे आणि त्यात आपण कसं सर्व्हाइव्ह करू या सगळ्या रेसमध्ये आणि वेगळे पण कसं करू. तर त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि प्रत्येक गोष्टीचा थेरटिकली अभ्यास पण करा. म्हणजे आता मी सुद्धा जसं स्टार्टअप केलं होतं तेव्हा मी गुगलवरती त्या गोष्टीला काय म्हणतात याचाही विचार करायचो आणि युट्यूबवरती मग ते प्रॅक्टिकली कसं करायचं याचाही विचार करायचो. या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली असायच्या. म्हणजे थोडक्यात माझं थेरटिकल पण चालायचं आणि प्रॅक्टिकल पण चालायचं. नक्कीच दादा. दादा तू आता उल्लेख केला फॅमिलीचा, तर फोटोग्राफर म्हणून तुला फॅमिलीतून सपोर्ट भेटायचा आणि आज फादर डे तर त्यानिमित्त तू काय सांगशील? राईट. ऍक्च्युली दिवस एकदम खूप चांगला आहे, पण फ्रँकली सांगायचं तर मी फारसा माझ्या लहानपणापासून मी फॅमिलीशी फार ओपन अप नसायचो. म्हणजे बोलण्या बाबतीत म्हणजे प्रत्येकाचं एक वेगळा नेचर असतं की आपण बाहेर फार ओपनली असतो पण घरात आपण तेवढं बोलत नाही किंवा बोलके नसतो. सो पण माझ्या फॅमिलीने तेवढा मला बराच सपोर्ट केला. पण मी एक गोष्ट फार नेहमी लक्षात ठेवली होती की आपल्याला त्यांना कितपत त्रास द्यायचा आहे किंवा काय त्यांना कोणती गोष्ट त्यांच्याकडनं मागायची आहे या गोष्टीचं फार मला महत्व कळत होतं. जेणेकरून म्हणजे माझं डान्स सोडण्याचं कारणही तेच होतं की मला माहित होतं की मला फॅमिलीला सपोर्टिव्ह फायनान्स लागणार आहे किंवा मला बॅकअप म्हणून सगळ्या गोष्टी रेडी ठेवायच्यात म्हणून मी जॉबला लागलो होतो. इव्हन जॉब सोडताना आणि फोटोग्राफी चूज करताना माझ्यासाठी हा एक फार डिफिकल्ट डिसिजन होता लाईफ मधला. जिथे मग मी फॅमिलीला सांगितलंच नव्हतं की मी जॉब सोडलाय करून आणि मी 3 महिने फक्त फोटोग्राफीवर करत होतो. पण जसे जसे पैसे आणि सगळं होत गेलं तर फॅमिलीलाही मला एक बरं वाटायला लागलं की आणि त्यांनाही बरं वाटायला लागलं की की आपण काहीतरी करतो. कारण मुळात आपल्या आईबाबांना तेच असतं की आपण काय काम करतोय आणि कुठेतरी आपण चांगले सेट आहोत आणि आपण चांगलं काम करतोय ना, कुठे वाईट काम नाही करत आहे ना, हे जास्त त्यांना इम्पॉर्टंट असतं. आणि या बाबतीत माझी फॅमिली फार त्यावेळी म्हणजे आई बाबा माझे बरेच त्यावेळी सपोर्टिव्ह होते आणि आहेत अजूनही आहेत. म्हणजे आता रात्रभर माझं एडिट चालू असतं किंवा बरीच मित्र असतात तर त्यांचं असं कधीच प्रॉब्लेम नाही झाला किंवा काहीच त्या बाबतीत ते मला प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी जे सायन्स केलं या बाबतीत पण माझं त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. सर असं सगळ्या बऱ्याच गोष्टी होतात आणि बाबांचं म्हणशील तर मी बऱ्याच गोष्टी शिकलोय त्यांच्याकडनं की कसं राहावं आणि कसं गोष्टी शिकाव्यात. मी फारसा घरी बोलत नाही तेवढा म्हणजे फार ओपन अप नसतो. पण मला एक गोष्टीची जाणीव आहे की आपल्याला काय करायचं त्यांच्यासाठी आणि ते जाणीव असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक वेळेला बोलणं फार इम्पॉर्टंट नसतं. सो काही करू शकतो यातनं आपण तर ते फार जास्त इम्पॉर्टंट आहे आणि असंच आहे. आणि आता तेच आहे की बघू मी त्यांच्यासाठी काय जेवढं मला करायचं आहे आयुष्यात अजून एवढं करायचं पाहिजे. नक्कीच दादा, तुझ्याकडनं ते सर्व काही हो जे तुझ्या मनात आहे. दादा थँक्यू असा एक थँक्यू. प्रश्न आलाय की तू नवरात्री बद्दलचे व्हिडिओ करशील का? त्याबद्दल काय सांगशील? पुन्हा रिपीट करतोस. दादा एक प्रश्न आलाय की नवरात्री व्हिडिओ बद्दल तुझं काय मत आहे, जर तुला संधी भेटली तर तू करशील? येस 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 शुअर. का नाही करणार. कारण काय मी असं कामावाईज माझं काहीच कधीच डिस्क्रिमिनेशन नाही आहे की हे नाही म्हणजे मी लास्ट टाइम आय थिंक मुंबईची माऊली वगैरेचं पण शूट केलं होतं मोरिया क्रिएशन बरोबर जस्ट असं या वाईज. पण माझं असं काहीच मत नाही आहे त्यावाईज. पण सध्या आता माझं हा एक फेज आहे की मी आता बरीच 4-5 वर्ष वेडिंग्स आणि या गोष्टी करतोच आहे. पण या वर्षापासून माझं प्लॅन आउट होतं की मला काही क्रिएटिव्ह कामं करायची आहेत म्हणजे वेब सिरीज म्हण किंवा काही फिल्म्स म्हण. सो यावरती मी फार फोकस्ड आहे सध्या. पण असं नाही की फोकस्ड असलो तरी मी गणपतीचं काम करायला मला आवडणार नाही किंवा याचं कामं मला करायला आवडतीलच.
कारण शेवटी काय की अ, आपल्याला सांगता येत नाही कधी काय होईल किंवा कधी आपल्याला आपलं संधी सो ज्या संध्या आहेत त्या आपण कधीच सोडू नये. मग त्या लहान असतील किंवा काही असतील तर त्या करत राहाव्या. So मला काही असं प्रॉब्लेम नाही, मी करू शकेन आणि मला आवडेल सुद्धा करायला. नक्कीच दादा. दादा, आज एक ट्रेलर रिलीज झाला लोकमान्य येस. 16 त्याबद्दल ओके. काय सांगशील आणि त्याचा पुढचा कुठलं हे कधी समजेल? मी अजून पाहिला नाहीये तो ट्रेलर, कारण मी ऍक्च्युली सकाळपासून एका शूट मध्येच होतो. त्यामुळे अजून पण मी ऍक्च्युली बाहेरनच लाईव्ह आलोय त्यावेळेस. मग मी ऍक्च्युली घरी जाणार होतो, मला घरी सुद्धा जायला मिळालं नाही. सो मी जाऊन एकदा मी बघेन आणि काय असेल तर नक्की सांगेन. सॉरी त्यासाठी, कारण मी जस्ट बघितलं नाही. नक्कीच दादा. दादा, तू असंख्य फोटोग्राफरला बघतोस, तर राईट. त्यात तू काय सांगशील की त्यांना नेमकं मोटिवेशन करायचं असेल तर नेमकं काय सांगशील? माझे बरेच असे मित्र आहेत, कारण मी बरेच वर्कशॉप्स प्लॅन केले होते जेव्हा मी घेतलं होतं. आता हे वर्कशॉप घेणं म्हणजे असा भाग नाही की मला हे सगळं येतं म्हणून मी वर्कशॉप ठेवला होता. तो वर्कशॉप घेण्याचं कारण हे होतं की माझे बरेच मित्र आहेत की अ, ज्यांना शिकायचं होतं आणि बरेच शिकायचे फेज होते. तर त्यात बऱ्याच जणांमध्ये मला माझं स्टार्टअप आठवतं जेव्हा मी त्यांना बघतो किंवा भेटतो. कारण जेव्हा मी स्टार्टअप केलं होतं तेव्हा मला या गोष्टींबद्दल काहीच शिकायला मिळत नव्हतं. किंवा मी ज्यांना अप्रोच व्हायचो तेव्हा मला त्या गोष्टी त्यांच्याकडनं मिळायच्या नाही शिकण्या बाबतीत. सो आता आपण एक संधी आहोत त्यांना शिकण्याची आणि आपल्याकडनं आपण काय करू शकतो हा माझा एक बेत असतो. सो आता सध्या मी प्लॅन आउट आहे की या जे काही डेडिकेटेड लोक आहेत किंवा ज्यांना शिकायचं आहे, सो त्यांच्यासाठी मी वर्कशॉप वाईज प्लॅन आउट करू शकतो किंवा मी त्यांना किती एक्सप्लेन करू शकतो, इन्स्टावरती किती ट्राय आउट करू शकतो, त्यांना रिप्लाय देऊ, काही गोष्टी सांगायला किंवा त्याच्या वाईज त्यांचे डाऊट्स क्लिअर करायला, त्याचे मी नेहमी प्रयत्न करत असतो. सो बाकी बघू, पण मला नेहमीच न्यू कमर्स किंवा असं म्हणण्यापेक्षा त्यांना मी पाहिल्यानंतर मला एक माझ्यातलं मला आठवतं की मी कसं तेव्हा स्टार्टअप केलं होतं आणि आताही मी करतोच आहे, पण तरी पण शेवटी आपण ज्या आठवणी असतात म्हणजे आगमन किंवा जे आधीचे असायचे त्यातली जी मजा आता आजकाल एवढी अनुभवता येत नाही. म्हणजे ज्या गर्दीमुळे आणि बऱ्याचदा काही गोष्टी आपण कॅमेरेज काही वापरतो तर त्याचीही भीती असते त्या गर्दीमुळे. तर त्या गोष्टी ज्या जुन्या होत्या त्या फार त्यांच्याकडनं रिमार्केबल आठवतात म्हणजे बऱ्याचदा. नक्कीच. आता दादा, तू आता उल्लेख केलास आगमनाचं. यावर्षी चिंतामणीचं आगमन जसं रद्द झालंय, येस. प्रत्येक भक्तामध्ये थोडासा एक वाईट वातावरण आहे. तर तू राईट. चिंतामणी भक्त म्हणून कसा बघतोस आणि एक फोटोग्राफर म्हणून त्यामध्ये काय हे करतो, मिस करतोस? ऍक्च्युली आता ही जी वेळ आहे म्हणजे आताची जी सिच्युएशन आहे त्यावेळी मला एक जुनं फार बाप्पाचं एक जुनं फार गाणं आहे प्रल्हाद शिंदेने लिहिलेलं. पहा झाली आली कशी आज वेळ, म्हणजे, खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाने खोबऱ्याने केळ, साऱ्या प्रसादाची केली भेळ. तर यातले जे 4 लिरिक्स आहेत हे ऍक्च्युली मला वाटतं या आत्ताच्या सिच्युएशनला फार जाणार आहेत. म्हणजे की जेव्हा फार जुनं लालबाग परळ असायचं म्हणजे मी जेव्हा लहानपणापासून सगळं पाहायचो तेव्हाचा जो गणेशोत्सव असायचा किंवा तेव्हाचे जे लोकांकडे आता म्हणजे पैसे नसायचे म्हणजे बाप्पा बसवायला पैसे नसायचे किंवा प्रसादीलाही पैसे नसायचे, ते त्या गाण्यातनं मांडलंय. पण ऍक्च्युली ते गाण्याचं आता या सिच्युएशनला त्या गोष्टी मॅच होत आहेत. म्हणजे तू ते गाणं जर तू पुन्हा ऐकलंस तर तुला आता कळेल की हा रे या गाण्याचे ऍक्च्युली बोल या आता सिच्युएशनला होतात. कारण बरीच अशी लोक आहेत की ज्यांच्याकडे आता फायनान्शियल आता क्रायसिस आहेत, जे म्हणजे आपण मंडळ जरी बसवत असले तरी घरगुतीचाही हा एक प्रश्न आहे की घरी गणपती बसवायचा कसा, त्यात प्रसाद कशी आणायची किंवा काय करायचं. सो या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं बाप्पा हा येणं हा फार हे इम्पॉर्टंट आहे. आणि मंडळांनी जे काही डिसिजन घेतली किंवा काही घेतली तो म्हणजे मला तर बाप्पा येणं हा जास्त मोठा एक प्रायोरिटी वाटते. म्हणजे या सगळ्या वाईज आगमन आणि या सगळ्या वाईज बाप्पा असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर त्यात कुठेतरी एक आहे की आपल्याला वाटतंच की दरवेळेचं सेलिब्रेशन पेक्षा
यंदाचं थोडंसं वेगळं रूप असेल किंवा स्वरूप असेल. पण मला वाटतं एक आपण जुने दिवस कसे या वर्षी आठवू शकतो किंवा आपण नॉस्टॅल्जिक कशा या गोष्टी करू शकतो याचा एक प्रयत्न चांगल्या पद्धतीत करू शकतो. कारण बघ, मला आठवतं की जुनं जेव्हा गणपतीचं मंडळ असायचे किंवा मी बघायला जायचो तेव्हा फार गर्दी नसायची. म्हणजे लालबागला म्हण किंवा चिंचपोकळीला म्हण किंवा गणेश गल्लीत म्हण, तेव्हा त्याच मंडळांचे एक ठराविक लोक किंवा मंडळातील लोक ते तेव्हा पूजा करायचे किंवा त्या वाईज. तो यंदाची सिच्युएशन माइट बी अशी असू शकते. त्यामुळे सगळ्यांचे जे काही इमोशन्स असतील आणि काय असतील ते फार फार मनोभावने असतील. म्हणजे माझंही तू बघशील तर मलाही जुने दिवस आठवतील. त्यामुळे मला हे गाणं मी त्या दिवशी जस्ट रॅन्डमली ऐकत होतो आणि मला असं वाटलं की अरे हे गाणं फार आता या सिच्युएशनला रिलेट होते. नक्कीच दादा. बघू दादा आणि काय या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी करूच, म्हणजे त्यामध्ये कुठे कसर मागे नाही हटली पाहिजे. नक्कीच दादा, तू आता उल्लेख केला प्रल्हाद शिंदेचा. आजच बरोबर. सकाळी तू एक पोस्टर हे केलंस इन्स्टावरती आदर्श हा. शिंदेचं. त्यामध्ये राईट. तू वारीचा गाण्यामध्ये एक सहभागी घेतलायस. बरोबर त्याबद्दल काय बरोबर. सांगशील? आदर्श दादाचं बरेच ऍक्च्युली गाण्यांमध्ये माझे व्हिडिओज आहेत. म्हणजे गणपतींच्या बाबतीतही त्यांचे जेवढे गाणी आहेत त्यात बरेच व्हिडिओज आहेत. पण हे गाणं ऍक्च्युली माझा एक मित्र आहे निनाद करून, निनाद म्हैसलकर. तो फार चांगला आर्टिस्ट आहे आणि निनादने हे गाणं केलं होतं वारीचं. मी फारसा तर वारीला अजून गेलो नाहीये तर त्यामुळे माझ्याकडे फुटेज नव्हतं. पण या गाण्याचं मी एडिट केलंय. मी काही एडिटमध्ये जेवढं काही करता येईल. पण माझ्या बऱ्याच मित्रांनी याच्यात फुटेजेस दिलेत. सो तुम्ही ते गाणं बहुतेक आजच रिलीज सुद्धा झालं असेल तर ते बघा. आणि उद्या परवामध्ये ही एक गाणं रिलीज होईल 25 तारखेला, जे वारी रिलेटेडच आहे. ज्यात केवल बाळंज आणि विपुल शिवलकर याने लिहिलंय आणि केवलने गायलंय. आणि केवलचा अजून एक मित्र आहे त्याने म्युझिक केलं आणि त्यात मी थोडेसे माझे फुटेजेस टाकलेत जे मी गिरगावच्या वारीत शूट केले होते. सो चालू आहे असं जरा लॉकडाऊन मध्ये बरेच. कारण सगळ्यांचं काम थांबलंय तर आपण कसं काहीतरी कन्सिस्टन्सी ठेवू शकतो याचं बरंच प्रयत्न चालू आहे. नक्की दादा. दादा, एक कॅरी ऑन कन्सेप्ट ही जी हा. हे आहे त्याबद्दल काय सांगशील? कॅरी ऑन ही कॉन्सेप्ट सुमित पाटीलची होती. सुमित एक फार चांगला आर्टिस्ट आहे आणि सुमित बरेच सोशल इश्यूज वरती काम करत असतो. आणि तेव्हा जेव्हा आम्ही शूट केली होती तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की ती इतकी व्हायरल होईल. कारण नंतर ती मला खूप व्हॉट्सअप ग्रुप्स वरती दिसली आणि ती बऱ्याच ठिकाणांवरती व्हायरल झाली होती. इव्हन त्याला पर्यावरणाचं एक अवॉर्ड सुद्धा मिळालं होतं, ज्यात आपला प्राईज मिळाला होता. अ, आणि मला असं वाटतं की मी म्हणजे ज्या शॉर्ट फिल्म सुद्धा करतो आणि प्रयत्न करतो की त्यातनं सोशल इश्यूज काहीतरी पोट्रे व्हावे. कारण आपण सगळेच एंटरटेनमेंट आणि या सगळ्या गोष्टींमध्ये रमत असतो, पण यामध्ये कुठेतरी एक सोशल कॉज फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता जर तू काही फिल्म सुद्धा बघशील तर सलमानच्या फिल्म्स बघण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. ज्या जर त्यावेळी जर कुठली ती मराठी आर्टिस्ट फिल्म असतील तर ती मला जास्त बघायला आवडेल. पण आता थोडंसं जनरेशन उलट आहे. मग काय होतं की बऱ्याच लोकांचं मत असतं की आर्टिस्टिक फिल्म बघण्यात कोणाला इंटरेस्ट नसतो, किंवा एंटरटेनमेंटकडे जातात. पण आता लॉकडाऊनमुळे मला वाटतं सगळं सगळं उलट झालंय. लोक आर्टिस्ट तिकडे जास्त बघतील. कारण बऱ्याच लोकांनी वेब सिरीज म्हण किंवा आता खूप छान सिरीज येत आहेत, फिल्म येत आहेत, ज्या चांगल्या एका वेब पोर्टलवरती आहेत, ओटीटी वरती आहेत, ज्यात आपल्याला चांगल्या फिल्म्स बघायला मिळत आहेत. सो नक्कीच या सगळ्या बाबतीत आता एक चेंज तर नक्कीच घडेल. नक्की दादा. दादा, एक प्रश्न आलाय. त्यांनी विचारलाय की तुम्ही मुंबईची माऊली आहे त्यामध्ये मोरिया क्रिएशन बरोबर काम केलं, त्याबद्दल काय राईट. सांगाल? तिकडचा अनुभव काय होता? मी ऍक्च्युली ते पहिल्यांदाच शूट केलं होतं त्यामुळे मला त्याची एक अटॅचमेंट कळाली. म्हणजे कसं आहे, जोपर्यंत आपण शूट नाही करत तर काय अटॅचमेंट असते हे कळत नाही. आणि मोरिया बाबतीत म्हणशील तर साहिल आणि भाविक हे जे त्याचे जे आहेत क्रिएटर्स, ते माझ्याशी खूप आधीपासून अटॅच्ड आहेत आणि ते मला खूप चांगलं रित्या फॉलो करतात. दादा वगैरे किंवा मला कधी त्यांची मदत हवी असेल तरी ते असतात रेडी. किंवा त्यांना कधी हवी असेल तर मी सुद्धा असतो रेडी. त्यामुळे आणि ते माझ्या प्रत्येक गणपतीच्या किंवा कोणत्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह असतात.
तर त्यामुळे मलाही वाटलं की आपणही त्यांच्या एखाद्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं. म्हणून मग मी गेल्या वर्षी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. तर बाकी असं तीही चांगलीच कामं करतायत आणि ते चांगलेच आहेत. आता म्हणजे मी मगाशी तेच म्हटलं की आताची जी यंग जी आहेत, म्हणजे आताचे जे न्यू कमर्स आपण किंवा म्हणू, ते सुद्धा इतके टॅलेंटेड आहेत आणि ते इतके शार्प आहेत. कारण अपडेटेड म्हणू म्हणू शकतो आपण. कारण आपल्याला ज्या गोष्टी सुचत नाहीत त्या कदाचित त्यांना सुचतात. कारण त्यांनाच असल्यामुळे आणि आपण कसं आता सध्या जबाबदारी आणि सगळ्याच गोष्टींचं मेसअप आहे, त्यावेळी ती फारच त्यावेळी हुशार आहेत. नक्कीच दादा. दादा, या कोरोनाच्या मागच्या 4 महिन्यामध्ये सर्वाधिक मिस हम्म. केलं असेल तर काय? फोटोग्राफर. मी ऍक्च्युली माझ्या बऱ्याच मित्रांना मिस केलं. आणि सेकंड थिंग, माझं शूट नक्कीच मिस केलं. कारण महिन्याचे एक 15-20 दिवस तरी माझं शूट बाहेर असायचं, फिरणं असायचं. त्यात माझं घरी स्टुडिओ आम्ही ज्यात छोटा सेटअप आहे, त्यात आमचे बरेच म्हणजे माझे मित्र एडिटर अमोक किंवा अजून बाकीची जी मंडळी आहे. सो आमचं एक असं इव्हनिंगला सेशन असायचं, बसणं किंवा बघणं, काही व्हिडिओज बघणं, चर्चा करणं. तर या लॉकडाऊन मध्ये स्टुडिओत अख्खा मीच असायचो. आणि मी अगदी कंटाळलेलो सगळं बघून. आणि अ, नुकताच आता एक लॉकडाऊन मध्ये मी एक गाणं पण शूट केलं. पण तेच की या सगळ्या 3 महिन्यात बऱ्याच गोष्टी पण मी शिकलो. कारण माझं एक काय करायचं होतं आणि काय नाही करायचं या सगळ्या गोष्टींवरती माझं थोडंसं प्रॅक्टिस चालू होतं. आणि मी नवीन काय करू शकतो, कशा गोष्टी आणू शकतो. कारण आता जरी सगळं शांत वाटलं तरी सगळ्यांचेच फायनान्शियल क्रायसिस असणार आहेत लॉकडाऊन संपल्यानंतर. मग त्या वेडिंग असतील किंवा काय असतील, तर त्यात प्रत्येक जण फार तुटून पडेल. म्हणजे मग ते वेडिंग असेल किंवा अजून काही असेल, तर त्यात कोणालाही आपण सगळ्यांना काम मिळावं या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण काय वेगळं करू शकतो यावरती मी विचार करतो. नक्कीच दादा. दादा, तुझं आता 2020 मधलं तर जेमतेम अर्ध्याहून जास्त महिने संपलेले आहेत. बरोबर. दोन हजार राईट. एकवीस मध्ये दादाचं नेमकं ध्येय काय असणार आहे आणि त्याबद्दल काय सांगशील? एक खूप मोठी उडी आहे बेसिकली या लॉकडाऊन मध्ये जी केली आहे. तर मी आता ऍक्च्युली शेअर नाही करत तुला, पण मी ओके. लवकरच शेअर करीन. पण नक्कीच एक मोठा टास्क आहे जे मी आतापर्यंत फक्त युट्यूब पर्यंतच काम करत होतो. तर मी थोडा एक मोठी उडी मारायचा प्लॅन केलाय. सो माइड बी जर झालंच शक्य तर गणपतीत मी त्याचा शुभारंभ करेनच लवकरच. पण तेच जास्त खूप आहे की थोडं प्लॅन केलंय की म्हणून मगाशी मी म्हटलं की यंदा मी जरा काही गोष्टींवर फोकस्ड आहे. वेब सिरीज म्हण किंवा असं. सो असं एक स्वतःच एक प्रोडक्ट आहे ज्यावरती माझं काम चालू आहे. या लॉकडाऊन मध्ये मी गेले 3 महिने काम करतोय त्या प्रोडक्ट वरती किंवा त्या प्रोजेक्ट वरती. सो होप सो की तो प्रोजेक्ट लवकरच मी बाहेर करेन आणि कसं लवकर प्रेझेंट करू शकतो तुमच्या समोर. कारण मीही तितकाच एक्सायटेड आहे तो प्रोजेक्ट कधी मला शूट करायला मिळतोय. आणि त्या प्रोजेक्ट साठी मी कधी ऑन एअर जातोय. कारण हे फक्त मला युट्यूब पुरता किंवा सोशल मीडिया पुरता मर्यादित नाही ठेवायचं आहे. तर मी बऱ्याच वर्षांपासून या प्रोजेक्टच्या मागे आहे. सो बघू आता असं काय लवकरच. पण आम्ही पण भाग. येस, नक्कीच वेगळं आहे सगळं. आणि एक वेगळी लेवल बघायला मिळेल आणि बऱ्याच गोष्टी ज्या लॉकडाऊनला जो स्ट्रेस आहे तो सगळा बाहेर निघणार आहे बराच त्याच्यावरती. सो बघूया आता कसं काय. नक्कीच दादा, आम्ही पण बाप्पाच्यांनी प्रार्थना करू की तुझ्या मनात जे चाललंय थँक्यू ते थँक्यू थँक्यू लवकरच सो मच. लवकरच सर्वांसमोर येऊ. दादा, अपकमिंग प्रोजेक्ट, आता तर तू येस. उल्लेख केलास की ते तर होणार, पण अपकमिंग प्रोजेक्ट जे तुझ्याकडे आता सध्या चालू आहेत त्याबद्दल काय सांगशील? सध्या बरेच प्रोजेक्ट चालू आहेत. म्हणजे मी ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये फक्त बसून नव्हतोच किंवा झोपून होतोच मी थोडा. पण त्यावेळी मी बरेच वेब सिरीज आणि बरेच कॉन्सेप्ट लिहून काढले होते माझ्या मित्रांसोबत. काही माझे सर आहेत त्यांच्यासोबत, म्हणजे कॉलेजचे सर्स म्हण किंवा काही मित्रमंडळी म्हण. तर यावाईज मी बरेच कॉन्सेप्ट लिहून काढले आणि 1-2 गाणीही काढून काही प्लॅन आउट केलेत. सो येणाऱ्या जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते नक्कीच आधीच्या प्रोजेक्ट्स पेक्षा एक वेगळं लेवल सेट करतील. याची तर मला शुअर गॅरंटी आहे. आणि फक्त मी वाट बघतोय की कधी हे सगळं शांत होईल आणि मी कधी कॅमेरा घेऊन शूट करतोय. कारण त्या
प्रोजेक्ट्स मध्ये बऱ्याच सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे मग फक्त शॉर्ट फिल्म्सच नाही आहेत, फक्त वेब सिरीज नाही, पण काही गाणी पण आहेत. सो असं सगळंच मल्टीटास्किंग आहे. आणि यंदा आता हे असंही वर्ष आपण गृहीत धरलंय की ते गेलंच आहे, पण तरी या वर्षात जेवढं मला त्या प्रोजेक्टवरती काम करता येईल त्याच्यावरतीच माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. नक्कीच दादा. दादा, तू जो एवढा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुझा मनापासून आभार. थँक्यू सो मच. तुझी रजा घेतो. धन्यवाद दादा. येस 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 येस, थँक्यू. मित्रांनो, आज आपण भेटलेलो पराग सावंत दादांना. दादाकडनं आपण खूप काही जाणून घेतलं, फोटोग्राफी बद्दल, व्हिडिओग्राफी बद्दल, दादाच्या घरच्या बाप्पांबद्दल आणि दादांची चिंतामणी बाप्पांबद्दलची असणारी जवळकीबद्दल. हे नक्कीच तुम्हाला हे सर्व नक्की आवडलं असेल. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता फेसबुकवरतीही लाईव्ह, तसेच युट्यूबलाही तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण लवकरच भेटू पुन्हा मुंबई नवरात्री संस्थेच्या 11व्या भागात, ज्यात आपण 13व्या भागात ज्यात आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध मूर्तिकारांना. तर लक्षात ठेवा आणि नक्कीच तुमचा हा प्रतिसाद असाच राहू द्या. धन्यवाद.